श्री गणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री गुरवे नमः। अथ षष्ठोऽध्यायः। भगवंत कृपेने आज आपण 6व्या अध्यायापर्यंत मजल मारलेली आहे। 6वा अध्याय अशा दृष्टीने महत्त्वाचा आहे की अध्याय याप्रमाणे जर आपण गेलो तर 1/3 टप्पा आपण पार केला असं म्हणता येईल। तसंच 6व्या अध्यायापासून उपासना कांडाला सुरुवात झालेली आहे। भगवद्गीतेची जी कांड आहे म्हणजे कुठला भाग कुठे जास्ती दिलेला आहे, त्याच्यामध्ये कर्मयोग झाल्यानंतर ज्ञानयोग आणि भक्तियोग आणि हा उपासना कांड आहे, कशा तऱ्हेने उपासना करावी म्हणून असा हा षष्ठोध्याय आहे। ह्याची आज आपण सुरुवात करतो। 5व्या अध्यायाच्या 27 आणि 28व्या श्लोकामध्ये या 6व्या अध्यायाची सुतोवाच केलेलं आहे। 5व्या अध्यायातले ते 2 श्लोक असे आहेत। स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यान् चक्षुश्चैवान्तरो भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ यतेन्द्रियमनो बुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छाभयक्रोधः यः सदा मुक्त एव सः। म्हणजे हे अर्जुना, बाहेरच्या विषयांना त्यांचं चिंतन न करता बाहेरच सोडून नेत्रांची दृष्टी दोन्ही भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून नाकातून वाहणाऱ्या प्राण आणि अपान या वायूंना सम करून ज्याने इंद्रिये, मन आणि बुद्धी यांना वश केलेला आहे व जो मोक्षपरायण मुनी इच्छा, भय आणि क्रोध या विरहित झालेला आहे तो सदा मुक्तच आहे। म्हणजे इथे हे जे नासाग्राच्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन वगैरे करायला सांगितलं, हा सगळा आपल्याकडच्या योगशास्त्राचा भाग येतो। पतंजलीचं जे योगशास्त्र आहे ते आपलं योगशास्त्र खरं तर मानसशास्त्रच आहे, भारतीय मानसशास्त्रच आहे। आपल्या या योगशास्त्राने मानसशास्त्राचा मूलगामी विचार केलेला आहे। पाश्चात्यांचं जे मानसशास्त्र आहे ते फक्त वरवरचं आहे, परंतु आपल्याकडे मात्र योगशास्त्राने मूलगामी विचार केलेला आहे। योगशास्त्राने विकार जे येतात माणसामध्ये ते 3 प्रकारात विभागलेले आहेत। एक शारीरिक विकार, दुसरा मानसिक विकार आणि तिसरा आत्मिक विकार किंवा आधिभौतिक विकार, आधिदैविक विकार आणि आध्यात्मिक विकार। आपल्या शरीरात काही जर दुखत खुपत असेल तर साहजिकच आपलं शरीर स्वस्थ असणं शक्य नाही। शरीरात काही दुखत खुपत असेल तर साहजिकच आपलं लक्ष त्या वेदनेकडे जाईल आणि अशा तऱ्हेने वेदनेकडे लक्ष गेल्यावरती अशा स्थितीमध्ये देहभान विसरता येत नाही। नर्मदा काठी पुस्तकामध्ये त्याचे जे लेखक आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुमचं लक्ष नामाकडे इतकं लागलं पाहिजे की तुम्हाला पायाला झालेली जखम ही लक्षातच आली नाही पाहिजे। ज्या क्षणी तुम्हाला पायाला झालेली जखम ठणकते असं वाटतं त्या क्षणी तुम्ही समजून चाला की तुम्ही देहावरती आलात। आपली अपेक्षा अशी आहे, ह्या सगळ्या गीतेच्या ह्याच्यातून आपण असं करणार आहोत, आपण मोक्षपदासाठी प्रयत्न करतो, मुक्तपणासाठी प्रयत्न करतो। त्याच्यामध्ये हे जे देहाचं बंधन आहे, हा जो देह आहे, ह्या देहाचं भान विसरून जायचं आहे। म्हणून योगशास्त्र असं म्हणतं
की शरीरातून मन मुक्त व्हावं असं जर वाटत असेल तर शरीर स्वस्थ असणं आवश्यक आहे. म्हणजे असं की तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची दुःख नसेल, पोटदुखी नाही, डोकंदुखी नाही, काही जखम झालेली नाही, तर प्रकृती जर स्वस्थ असेल तर शरीराचं भान विसरलं जातं. डोकं असल्याची जाणीव डोकं दुखायला लागलं की होत आहे, अन्यथा नाही, नाही का? म्हणून मनाच्या दृष्टीने मी आणि माझं हे जर घालवायचं असेल तर शरीर स्वस्थ असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यावरती योगासन हा उपाय आहे. योगासनांना पर्याय नाही, कारण हा एक असा व्यायाम प्रकार आहे की ज्यात मन आणि शरीर या दोघांचाही विचार केलेला आहे. आपलं खरं स्वास्थ्य जे आहे ते अंतर्स्त्रावी ग्रंथींवर अवलंबून असतं, पिच्युटरी ग्लँड्स. तेव्हा ह्या ज्या अंतस्त्रावी ग्रंथी आहेत, ह्या ग्रंथी कार्यरत व्हाव्या म्हणून जे इतर व्यायाम केला जातो, ऑलिम्पिक्समध्ये म्हणा किंवा ठिकाणी, त्यापैकी कोणताही इतर व्यायाम त्याचा प्रकार उपयोगी पडत नाही. योगासनात मात्र ह्या ग्रंथींच्यावर सहज दाब पडेल आणि त्यांचे रस पाझरतील अशी योजना केलेली दिसते. तेव्हा अशा तऱ्हेने हा पहिला विकार झाला, जो शारीरिक विकार असतो. त्याच्यानंतर दुसरा विकार जो आहे, ज्याला मी आधी दैविक म्हटलं, हा मानसिक विकार आहे. हा मानसिक विकार कसा उद्भवतो तर हा काम आणि क्रोध या संदर्भात उद्भवतो. शंकराचार्य म्हणतात, काम प्रतिहत झाला की क्रोध जन्माला येतो. म्हणजे काम तुमचा जो आहे, तुमची जी इच्छा आहे, ती इच्छा जर का त्याला मध्ये काही अडथळा आला की क्रोध जन्माला येतो. उपभोगाची तीव्र इच्छा म्हणजे काम. तरुण तरुणींचं एकमेकांच्या विषयी तीव्र आकर्षण हे कामाचं स्वरूप मानलं जातं. आता हे काम क्रोध नेमके कुठे जन्माला येतात तर आपल्या योगशास्त्राने यावर संशोधन केलेलं आहे. ते असं म्हणतात, विशेषतः कामक्रोधांच्या बाबतीत आणखीन इतरही 6 विकार आहेत, परंतु ते विकार त्या मानाने किरकोळ आहेत. हे 2 विकार जे आहेत हे सगळ्यात मोठे विकार आहेत. त्यामुळे हे 2 विकार जे आहेत हे कुठे उत्पन्न होतात तर त्याच्यासाठी ते सांगितलं की भ्रूमध्याच्या थोडं मागे, भ्रूमध्य म्हणजे आपल्या या ज्या 2 भुवया आहेत, या भुवयांचा जो मधला भाग आहे त्याच्यामध्ये थोडं मागे, म्हणजे कातडी आणखीन काय मांस असेल त्याच्या आतल्या बाजूला एक अंतस्त्रावी ग्रंथी आहे. ती या कामक्रोध विकारांची जननी आहे. हा जो स्त्राव निर्माण होतो हा अगदी सूक्ष्म असतो, पण फार प्रभावी असतो. म्हणजे किती प्रभावी असतो, सुईच्या टोकावर बसेल इतक्या स्रावाने सुद्धा श्वासोच्छ्वास तीव्र होतो. तुम्ही बघा, आपली जी वासना असते ती वासना ज्या वेळेला अनावर होते त्यावेळेला श्वासोच्छ्वास तीव्र होतो. कारण काय की त्या पिच्युटरी ग्लँडमधून तो द्रव बाहेर येतो आणि तो श्वासोच्छ्वास तीव्र झाला की मग रक्तदाब वाढतो, पचनशक्ती बिघडून जाते. फार खोलात जात नाही कारण तो आपला विषय नाही आहे, पण योगशास्त्राने यावरती इलाज काढलेला आहे. आणि तो इलाज म्हणजे प्राणायाम. प्राणायाम हा उपाय नेमस्त केला आहे. म्हणजे आता 3 विकारांच्या पैकी पहिल्या विकारासाठी योगासन, दुसऱ्या विकारासाठी प्राणायाम, आणि तिसरा विकार जो असतो हा अहंकाराच्या संबंधात असतो. आपला जो अहम आहे, आपला हा अहम अनेक संस्कार आणि विकारांचं गाठोड असतो. आपला जो अहम असतो, लहानपणापासून आपल्यावर जे संस्कार होतात ते त्या अहम नामक पोतडीमध्ये साठवले जातात. तसंच
विकार जे येतात तेही त्याच्यातच साठवले जातात. अशा तऱ्हेने जसे जसे येतील तसे तसे, म्हणजे अहमची ही जी घडण आहे ही जसे येतील तसे आत घेत गेल्यामुळे ते अत्यंत अस्ताव्यस्त असतं मन आपलं. परिणामतः आपलं मन म्हणजे एक अडगळीची खोली बनते आणि मग ती अडगळ आपल्या आचारातून प्रकट होते, आपण वागतो त्याच्यातून प्रकट होते. आणि यावर योगशास्त्राने सांगितलेला अप्रतिम उपाय म्हणजे ध्यान. आता किती उपाय झाले? 3 उपाय. पहिला उपाय कुठं आला? देहभान विसरण्यासाठी योगासन. त्याच्यानंतर दुसरा भाग कुठला झाला? ध्यान. दुसरा भाग प्राणायाम आपण पाहिला. 6व्या अध्यायाची सुरुवात करताना आता म्हणजे मी आपल्याला ही आत्ता थोडक्यामध्ये 6व्या अध्यायाची पार्श्वभूमी सांगितल्यावर आपण 6व्या अध्यायाची आता सुरुवात करत असताना तिथेही आपल्याला थोडं मागे जायला हवं. 3ऱ्या अध्यायामध्ये 40व्या श्लोकात सांगितलं. 3ऱ्या अध्यायात आपण आता आहोत 6व्या अध्यायावरती, तेव्हा आता 3रा अध्याय आठवायचा आहे आपल्या. आता मनामध्ये काय काय त्यानंतर केलेलं आहे आणि हा 3रा अध्याय आपल्या कुठल्या अडगळीत पडलेला आहे माहीत नाही. परंतु या 3ऱ्या अध्यायात 40व्या श्लोकात भगवंताने काय सांगितलं की काम क्रोध हे शत्रू माणसाच्या इंद्रिय, मन आणि बुद्धी यात वास्तव्य करून असतात. मी तुम्हाला आता तेच सांगितलं की नाही. 3रा विकार, 3ऱ्या विकारामध्ये काम क्रोध हे शत्रू माणसांच्या इंद्रिय, मन आणि बुद्धी यात वास्तव्य करून असतात आणि त्याच्या ज्ञानविज्ञान मार्गात वाटमारी करतात. म्हणून इंद्रिय निग्रहाच्या शस्त्राने तू त्यांच्यावर विजय मिळव असं त्यांनी सांगितलं 40व्या श्लोकामध्ये 3ऱ्या अध्यायाच्या. इंद्रिय आणि मनोबुद्धी अस्य अधिष्ठानम उच्यते तस्मात् त्वम् इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ प्रजहि येनाम ज्ञान विज्ञान नाशनम. अशा तऱ्हेने 3ऱ्या अध्यायामध्येच ज्ञानविज्ञानावरती त्यांना अभ्यास करण्यासाठी म्हणून भगवंतांनी अर्जुनाला या काम आणि क्रोध शत्रूंच्या विषयी सांगितलं होतं. आणि हा उपदेश तेव्हाच पुरा झाला असता. ह्या पुरा होण्याला 2 गोष्टींची खुलासा फक्त आवश्यक होता. एक म्हणजे इंद्रिय निग्रह कसा करावा हे सांगणं आवश्यक होतं आणि दुसरं म्हणजे ज्ञान विज्ञान यातला फरक काय. आणि त्याच वेळी खरं तर ह्या अध्यायाची सुरुवात व्हायची होती. पण 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुनाने प्रश्न केला आणि तो प्रश्न केल्यामुळे भगवंतांनी कर्म, विकर्म, अकर्म यांचं विवेचन अग्रक्रमाने घेतलं आणि मग हा 6वा अध्याय घेतला. कर्म, विकर्म, अकर्म यात आपण पाहिलं की कर्म आणि विकर्म करता करताच अकर्माची भूमिका तयार होते. कर्मयोग आणि संन्यास या अकर्माच्या 2 बाजू आहेत. सांख्यकी योग ही अर्जुनाची शंका, तिचं निराकरण करताना याच्या अगोदर बघितलेल्या 5व्या अध्यायात भगवंताने सांगितलं की कर्म आणि संन्यास दोघे एकाच स्थानाचे मार्ग आहेत. भिन्नता आहे ती आचरणात आहे. त्यातल्या त्या कर्मयोग आचरण्याला सोपा आहे म्हणून साधकासाठी तो श्रेष्ठ आहे. 6व्या अध्यायाची सुरुवात 3ऱ्या अध्यायापासून जे सांगितलं म्हणजे 3रा अध्याय मगाशी मी जो कामक्रोधाविषयीचा उल्लेख केला त्या अध्यायापासून जे सांगितलं त्याच्या अगदी थोडक्यात उजळणीने केलेली आहे. कर्मफलाचा आश्रय न करता जो कर्तव्य कर्म करतो तो संन्यासी आणि तोच योगी. म्हणजे ज्ञानयोग, संन्यासयोग, सांख्ययोग आणि कर्मयोग हे सगळे एकाच
हेतूने जाणारे आहेत. फक्त त्याच्यात फरक प्रणालीमध्ये आहे. तेव्हा 6व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाची सुरुवात अशी आहे. अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स संन्यासी च योगी च निरग्न न चाक्रियः यम संन्यासमिति प्राहुः योगम तम विद्धि पांडव न हि असंन्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन. गीतेमधलं जे संस्कृत भाषा आहे ना, ती त्या मानाने खूप सोपी आहे. त्याच्या अगोदर वेदातली भाषा, वेदांतातली भाषा, उपनिषदातली भाषा ही खूप कठीण आहे. त्यामुळे आता हा जो श्लोक आहे हा तसा अगदी सोपा आहे. अनाश्रित कर्मफलम म्हणजे कर्माचं जे फळ आहे त्या फळाचा आश्रय न करता, कर्मफळाचा आश्रय न करता कार्यम करोति यः म्हणजे आसक्ती टाकली आहे त्याने, फळाची आशा नाही म्हटलं की आसक्ती रहित झाला तो. असं आश्रय न करता जो कर्तव्य कर्म करतो तो संन्यासी आणि तोच कर्मयोगी. हे दोन्ही मार्ग वेगळे असले तरी दोघांचं साध्य लक्ष एकच आहे. निरग्नी म्हणजे भिक्षा मागणारा किंवा अक्रिय. निरग्नी हा जो संन्यासी असतो ना, याला अग्नी सोडावा लागतो. म्हणून मग तो कधी काही स्वयंपाक वगैरे करू शकत नाही. तो निरग्नी असतो, अक्रिय असतो. हा खरा संन्यासी हा नव्हे. म्हणजे ज्याने अग्नी नुसता टाकला आहे तो खरा संन्यासी किंवा योगी नव्हे. हे पांडवा, ज्याला संन्यास म्हणतात तोच कर्मयोग समज. कारण संकल्प म्हणजे काम्य कर्माचा त्याग केल्याखेरीज कोणी कर्मयोगी होऊ शकत नाही. कर्मयोगी हा संन्यासी का म्हणायचा? संन्यास म्हणजे कर्म टाकणं अशी आपली व्याख्या असते. कर्मयोगातही विहित कर्म करीत असताना काम्य कर्म टाकायचीच आहे. काहीतरी इच्छा धरून केलेलं कर्म म्हणजे काम्य कर्म आणि केवळ देह आणि समाजधारणेसाठी केलेली निरीच्छ कर्म म्हणजे विहित कर्म. संन्यासी झाला तरी विहित कर्म तो टाकत नाही, कारण ते शक्यच नाही. म्हणजेच संन्यासातही संन्यास फक्त काम्य कर्मांचा होतो. देहधारणेची कर्म टाकता येत नाही म्हणून चालूच राहतात. म्हणून हे पांडवा, ज्याला संन्यास म्हणतात तोच कर्मयोग समज. कारण संकल्प म्हणजे काम्यकर्माचा त्याग केल्याखेरीज कोणी कर्मयोगी होऊ शकत नाही. म्हणजे कर्मयोगी म्हटलं की आपल्याला असं वाटतं की त्याने कर्म करतच राहिलं पाहिजे, सगळी कर्म सतत करत राहिलं पाहिजे. तर तसं नाही आहे. संकल्पाची म्हणजे काम्यकर्मांचा त्याग केल्याशिवाय कोणी कर्मयोगी होऊ शकत नाही. म्हणजे कर्मयोग्याला सुद्धा काम्य कर्मांचा त्याग करायलाच पाहिजे. आयुर्वेदात एक वचन आहे की पथ्य करीत असला तर औषधाची गरज नाही, आणि त्या उलट पथ्य करीत नसला तर औषधाचा उपयोग नाही. वृत्ती संन्यासी असेल तर कर्मत्यागाची गरज नाही. या उलट वृत्तीमध्ये आसक्ती राहिली तर संन्यासाची वस्त्र परिधान करून संन्यास उपयोगाचा नाही. फळ मिळो वा न मिळो आपलं कर्म जो करीत राहतो तो कर्मयोगी आणि तोच संन्यासी. या उलट कर्म करीत नाही, अग्नी बाळगीत नाही, नुसताच बसून राहतो, भिक्षा मागून पोट भरतो असा निष्क्रिय संन्यासीही नाही आणि योगी तर नाहीच नाही. जो विषय सेवनाच्या संकल्पाचाही त्याग करतो तोच संन्यासी आणि तोच योगरूढ. मला वाटतं त्याही काळात कुंभमेळा भरत असावा आणि हल्लीचेच आखाडे आणि साधू बैरागी त्या काळी असली पाहिजे. कारण भगवी वस्त्र, जटाजूट, अपरिग्रह, आरण्य सेवन या गोष्टी संन्यास आश्रयात उपयोगी आहेत यात वादच नाही.
पण नुसत्या या बाह्य गोष्टींनी संन्यास सिद्ध होत नाही. संन्यासी वृत्ती असावी लागते. अशा तऱ्हेने आत्तापर्यंत कर्मयोगाची तत्व सांगून झाली, कर्मयोगाचे नियम सांगून झाले, प्रत्यक्ष आचरण करताना उपयोगी पडावी म्हणून या नियमांची पहिल्या या श्लोकामध्ये भगवंतांनी शिदोरी करून दिलेली आहे. आता हे शिक्षण पुरं होत असताना शेवटचा धडा देत आहे. म्हणतात, उद्धरेदात्मना आत्मानं आत्मानम अवसाधये आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मना. म्हणजे आपणच आपला उद्धार करावा, आपलं पतन होऊ देऊ नये, कारण आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू असतो. पडलेल्या माणसाला आपण हात देतो. केवळ हात दिला की पडलेला उठतो का? नाही उठत. आपली अपेक्षा अशी असते की तो स्वतः उठण्याचा प्रयत्न करेल. हात दिला आहे पण तो केवळ आधारासाठी, उभं करण्यासाठी नाही. आणि अशा वेळेला उठायचं की पडलेलं राहायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं. भगवंत म्हणतात, तुमचं स्वतःवर नियंत्रण असलं तर तुम्हीच तुमचे मित्र होता आणि नियंत्रण नसलं तर तुम्हीच तुमचे शत्रू होता. हे नियंत्रण प्रत्येक पातळीवर केलं पाहिजे. इंद्रिय, मन, बुद्धी या 3 पातळ्या आहेत आपल्या. या 3ही पातळ्यांच्यावर बुद्धीवर नियंत्रण म्हणजे विवेक शक्ती दक्ष असणं. मन जिंकणं म्हणजे मनाचे संकल्प विकल्प सन्मार्गाकडे वळवणं. आणि शेवटी खरं तर सुरुवातीला इंद्रिय नियंत्रण म्हणजे इंद्रियांना अनाचाराकडे प्रवृत्त न होऊ देणं. हे ज्याला साधलं तो स्वतःचा स्वतःच मित्र असतो. हे आपलं आपण साधायचं असतं. इतरांचा उपयोग केवळ आधारापुरता, मार्गदर्शनापुरता असतो. नियंत्रण 3ही पातळ्यांच्यावर करायचं सांगितलं. कुठल्या? बुद्धी, मन आणि इंद्रिय. पण प्रारंभ मात्र आपल्याला शरीरापासून करावा लागतो. आणि मग क्रमाने अगोदर शरीर, मग मन, मग बुद्धीपर्यंत पोहोचायचं. मन आणि बुद्धीच्या साहाय्याने इंद्रियांवर विजय मिळवावा. मनावर बुद्धीने नियंत्रण ठेवावं आणि बुद्धी ईशचिंतनाने संतुलित ठेवावी. कारण बुद्धे हे परतस्तुत्व आहे आणि योगारूढ होण्याचं ते प्रिस्क्रिप्शन आहे. भगवंतानी योगारूढ होण्यासाठीचं जे प्रिस्क्रिप्शन सांगितलं त्याचा जो न चुकता अवलंब करील तो योगारूढ होईल यात शंका नाही. आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च. इंद्रियाणि हयान्याहुः विषयांस्तेषु गोचरान् आत्मेंद्रियमनायुक्तं भोक्तेत्याहुर्मनीषिणः. म्हणजे हे एक रूपक आहे बरं का. हे उपनिषदांमध्ये आलेलं आहे. आत्मानं रथिनं विद्धि म्हणजे आपला जो आत्मा आहे हा रथी आहे असं समज. म्हणजे काय? रथामध्ये जो मागे बसतो मालक रथाचा, रथाचा मालक कोण आहे? आत्मा आहे. आत्मानं रथिनं विद्धि. तर शरीरम रथमेव तु म्हणजे आपलं हे जे शरीर आहे हा म्हणजे हे म्हणजे रथ आहे. या रथामध्ये तो रथी म्हणजे आत्मा आहे. त्या आत्म्याच्याकडे बुद्धी त्याचा सारथी आहे. मन हे लगाम आहे. इंद्रिय आहेत ते घोडे आहेत. आणि ह्या जगामध्ये असलेले सगळे जेवढे विषय आहेत हे त्या घोड्यांचे मार्ग आहेत. शरीर, इंद्रिय, मन यांच्याबरोबर राहणारा जीवात्मा हाच भोगता आहे असं ज्ञानी सांगतात. पण प्रश्न असा पडतो की योगारूढ होण्याचा काय फायदा?
त्यासाठी 7, 8 आणि 9व्या श्लोकात भगवंत योगारूढाची लक्षणं सांगतायत. योगारूढाला परमशांतीची प्राप्ती होते, हा त्याचा फायदा होय. आपण ज्या वेळेला योगारूढ होतो म्हणजे कर्मयोगाने तुम्ही काबूमध्ये आणता सगळे तुमचे कर्म, त्याला परमशांतीची प्राप्ती होते. त्याचा आत्मा म्हणजे जीवात्मा हा शीतोष्ण, सुख दुःख, मानापमान यांच्या ठिकाणी समाहित म्हणजे सम आणि स्थिर राहतो. म्हणजे शीत असलं तरी वाहवा, उष्ण असलं तरी वाहवा, सुख असलं तरी वाहवा, दुःख असलं तरी वाहवा, असं समाहित म्हणजे सम आणि स्थिर राहतो. या ठिकाणी आधी शांतीचा उल्लेख करून मग द्वंद्वमुक्ती सांगितली. तर दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाची लक्षणं वर्णन करताना रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति म्हणजे आधी द्वंद्वमुक्ती सांगून मग शांती सांगितली. तर भक्ताच्या संदर्भामध्ये पुढे 15व्या अध्यायातही अगोदर द्वंद्वमुक्ती सांगून मग परमपद प्राप्ती सांगितली. द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख सौंदर्य गच्छन्ते मूढाः पदमव्ययम्. तात्पर्य काय? पोचणार एकच ठिकाणी, मार्ग कोणताही असू द्या. परमशांतीचा ज्याला अनुभव घ्यायचा आहे त्याला जमेल त्या मार्गाने आसक्तीचा त्याग करीत राहिलं पाहिजे. अशा अनासक्त मनासाठी हवा निग्रह. सोन्याची अभिलाषा नको, मातीचा तिरस्कार नको, मित्राबद्दल आपुलकी नको, शत्रूबद्दल द्वेष नको. सर्वत्र हवी समबुद्धीर विशिष्यते. सुहृन्मित्रार्योदासीन मध्यस्थद्वेष्य बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धीर विशिष्यते. 9वा श्लोक. सुहृद म्हणजे बघा इथे किती लक्षणं सांगितलेली आहेत. पुन्हा पुन्हा मला या संस्कृत भाषेचं फार कौतुक वाटतं. अगदी थोडक्यात सांगतात. सुहृन्मित्रार्युदासीन म्हणजे सुहृद म्हणजे कोण? तर कारणाशिवाय किंवा परतफेडीची अपेक्षा न ठेवता हित करणारा जो मित्र त्याला सुहृद म्हणायचं. हा जो मित्र असतो सुहृद, हा तुम्हाला काहीही कारण किंवा कसलीही अपेक्षा न ठेवता तुमचं हित करत असतो. हा झाला सुहृद. पुढे सांगतात मित्र. मित्र कुणाला म्हणायचं? तर 2 पक्षात कुणाचंच बरं वाईट स्वार्थी भावनेने दुसऱ्याचं अहित करतो तो द्वेष्य, आणि दुसऱ्याचं अहित करणारा तो अरी. स्वार्थी भावनेने दुसऱ्याचं अहित करतो तो द्वेष्य. 2 पक्षात कुणाचंच बरं वाईट न इच्छिणारा तो उदासीन, तर दोघांचं बरं व्हावं असं इच्छिणारा तो मध्यस्थ. म्हणजे आपल्या सभोवताली असणारी जी माणसं असतात त्या माणसांचे किती म्हणून प्रकार सांगावे? सुहृद, मित्र, आयु, उदासीन, मध्यस्थ, द्वेष्य, बंधू, साधू. तेव्हा अशा तऱ्हेची ही जी सगळी मंडळी आहेत, मानवी जीवनात जितके म्हणून संबंध निर्माण होऊ शकतात त्या सर्वांचा समावेश करण्यासाठी हे शब्द वापरले. थोडक्यात समभावना सर्वत्र ठेवावी असं भगवंत सांगताय. गीतेचं सतत हे सांगणं आहे. काय? की दुसरा कसाही वागू दे, तू नीट वाग, तू स्वधर्म सोडू नकोस. आसक्ती, अहंकार, शत्रुत्व हे मनातून काढून टाक. गोनी दांडेकरांनी त्यांच्या नर्मदा प्रदक्षिणेमधला एक प्रसंग सांगितलेला आहे की म्हणाले त्यांच्या समोर एक साधू ध्यान लावून बसला होता. हे त्याच्याकडे बघत होते. त्यांचं असं लक्षात आलं की मध्येच एकदा केव्हा तरी त्यांचा असा अंगाला त्यांचं शहार आल्यासारखं वाटलं आणि पुन्हा ते समाधीत गेले. असं 2-3दा झालं. आणि मग समाधी थोड्या वेळाने उतरल्यावरती त्या साधूने
आपली मांडी सरळ केल्यावर पायाखाली होता एक विंचू. तो विंचू त्याने उचलून नदीत टाकला. दांडेकर म्हणाले, अहो तो विंचू आहे, त्याला मारा ना तुम्ही. ते म्हणाले, तसं नाही. विंचू असून आपला धर्म तो पाळतोय. त्याचा धर्म काय? चावणे हा त्याचा धर्म आहे. तर मी माझा धर्म का सोडू? त्याला परत नदीत सोडून देणे हा माझा धर्म आहे. कदाचित तो पुन्हा मला चावेलही, परंतु ज्याने त्याने आपला धर्म पाळावा. आणि असं केलं तर काय होतं? उद्धरेदात्मना आत्मानम. आणि असं हे उद्धरेदात्मना आत्मानम सांगत असताना गीतेने प्रयत्नवादावर जोर दिला आहे. दैव मोठं की प्रयत्न मोठं, दैव मोठं की प्रयत्न मोठा, हा वाद सतत व्यासपीठाला वक्ते पुरवत असतो. रामदास स्वामींनी यत्न तोची देव जाणावा असं म्हणून प्रयत्नांवर जोर दिला. पण तुकाराम महाराजांनी मात्र ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान असं म्हटलं. ताबडतोब तुकाराम महाराजांच्या वरती दैववादाचा ठपका आला. पण ह्याच तुकाराम महाराजांनी प्रयत्नाला किती महत्त्व दिले इकडे मात्र लोक दुर्लक्ष करतात. साधना करताना तुकाराम महाराजांनी काय काय प्रयोग केले इकडे लक्ष द्या ना. अभ्यास करताना झोप येऊ लागली म्हणून काय उपाय केला तो त्यांच्याच शब्दात ऐका. शेंडीस बांधून या दोरी, आपुल्या हाती टांगीवरी, म्हणे मानेसी आसडा बैसल्यावरी, निद्रा दुरी पळेल. एवढा प्रयत्न केला. आता तुम्हाला झोप यायला लागलेली. इतका प्रयत्न करू नका, पण प्रयत्नपूर्वक जागे राहा. कळलं का? दुसऱ्या एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. पण ज्याला काहीच करायचं नसतं तो हे आपले वाद घालतच बसतो. निंबाळचे प्रसिद्ध संत गुरुदेव रानडे यांच्या एका भक्ताने त्यांना विचारलं. म्हणाले, महाराज मी ज्ञानेश्वरांचा भक्त आहे, पण मला कळत नाही की ज्ञानेश्वरीमध्ये मायावाद आहे का स्फूर्तिवाद आहे. आता नुकताच भक्ती मार्गाला लागलेला असा एक साधक निंबाळकरच्या गुरुदेव रानडे यांना प्रश्न विचारतोय. काय प्रश्न विचारतोय? की ज्ञानेश्वरीमध्ये मायावाद आहे का स्फूर्तिवाद आहे, अजातवाद आहे का चिद्विलासवाद आहे. त्याच्यावर गुरुदेवांनी दिलेलं जे उत्तर आहे ते फार मार्मिक आहे. गुरुदेव म्हणाले, तुम्ही जर खरेखुरे ज्ञानेश्वर भक्त असाल ना तर या असल्या वादात पडण्यापेक्षा ज्ञानेश्वरीतली एक ओवी सदा लक्षात ठेवा. आणि गुरुदेवांनी सांगितलेली ती ओवी अशी आहे, तरी झडझडोनी वहिला निघ, ताबडतोब झडझडून, तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग. त्या भक्तीच्या वाटेवर जा. जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. तर परमार्थाच्या वाटेवर चालण्याचा ज्याचा निश्चय झालेला आहे अशा साधकासाठी भगवंत यापुढे ध्यानयोग सांगताय. काय सांगताय? ध्यानयोग. एखादी सिस्टीम म्हणजे प्रणाली ही जर लक्षात ठेवायची असेल तर तिच्या महत्त्वाच्या गोष्टींची यादी करणं सोयीस्कर असतं. यादी कुणाला म्हणायचं? याद राहते ती यादी. तेव्हा आता आपण ध्यानयोगाची यादी करूया. ध्यानयोगात काय काय आहे? ध्यानयोगाचे पंचप्राण आहेत. कुठले कुठले पंचप्राण आहेत? एक, चित्ताची एकाग्रता. नीट लक्षात ठेवा. यादी आहे ही आपल्याला जर नीट लक्षात ठेवली तर सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल, नाहीतर एखादा आयटम त्यातला निघून जाईल. ध्यानयोगाचे 5 प्राण सांगतात. पहिलं काय? चित्ताची एकाग्रता. दुसरं काय? जीवनाची परिमितता. तिसरं समदृष्टी. चौथं अभ्यास. आणि 5वं वैराग्य. चित्ताची एकाग्रता कोणत्याही कामात आवश्यक असतेच असते.
व्यवहारात सुद्धा जर एकाग्रचित्त जरूर आहे तर परमार्थात निश्चितच जरूर आहे. योगाची एक व्याख्या पतंजलींनी जी केलेली आहे, पतंजलींनी त्याच्यामध्ये असं म्हटलंय की योगश्चित्त वृत्ती निरोधा अशीच आहे. ही चित्ताची एकाग्रता कशी साधायची, तर इथे आता ध्यानयोगातली जी आसनं आहेत ती सांगतायत बरं का. याच्यावरती ज्ञानेश्वरीमध्ये खूप लिहिलेलं आहे, गीतेमध्ये मात्र थोडक्यात सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात की चित्ताची एकाग्रता जर साधायची असेल तर समं काय शिरो ग्रीवं धारयन्नचलं स्थिरं संप्रेक्षणासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्.